देशात उद्या 5व्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय। यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। कर्तव्यावर तैनात असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्यांचं आज वाटप करण्यात येणार आहे। या तयारीचा आढावा घेतलेला आहे संतोष पाटीलनं। पाहूया। देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान उद्या पार पडतंय आणि त्यासाठी प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आपण बघू शकतो की ह्या बसेस आहेत त्या आता मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत। आपण बसमध्ये सुद्धा कर्मचारी आहेत त्यांना काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत ते जाणून घेऊया। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत ते आता आपलं सर्व साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत। काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत? आम्हाला खूप अशा चांगल्या सूचना दिलेल्या आहेत। तर चांगल्या प्रकारे आम्ही कसं काम करू हे असं ते खबरदारी घेतलेले आहे। तसं आमच्या आरोग्याची वगैरे काळजी घेतलेली आहे आणि तिकडे चांगले पाणी व्यवस्था भोजन व्यवस्था सर्व केलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे काम शुभेच्छा दिलेल्या आहेत। हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य करताना अतिशय चोख बजवायचे आपल्याला काम आणि सर्वच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या काळजीपूर्वक सर्व मतदान प्रक्रिया पार पाडायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत। म्हणून आम्ही कालच संध्याकाळी इथे येऊन थांबलो होतो आणि आज सकाळी 7 वाजेपासून आमचं ट्रेनिंग सुरू झालं होतं आणि विविध आमच्या झोनल ऑफिसरने विविध अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या। कशा पद्धतीने कोणते प्रॉब्लेम आले तर कसे फेस करायचे, बॅलेट मशीन बाकीचे मशीन्स कशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचे ही सगळ्या सूचना दिल्या। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की हे सर्व अधिकारी कर्मचारी हा देशाचा एक चांगला दिवस आहे। त्यासाठी मतदानाचा हक जे मतदान होणार आहे त्याच्या कार्यावरती तत्पर आहेत आणि तिकडे आता रवाना होत आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।